नमस्कार मित्रांनो, तर आपल्याकडे आज इर्टिगा आली होती. ज्या गाडीमध्ये तुम्हाला वरतून तर सगळं क्लिअर दिसत असेल, पण गाडीला खालून इम्पॅक्ट झालेला आहे. गाडी डिवायडरला किंवा दगडाला घासलेली आहे. तर कार ओनरने सांगितलं होतं आपल्याला खालच्या साईडनी डॅमेज आहे गाडी. तर आपण चेक केल्यानंतर कळालं की क्रॉस मेंबरची जी प्लेट आहे ती आपली गिअरबॉक्सला टच झालेली आहे. तर आणि चेसिसची जी फ्रेम आहे ती आऊट झालेली आहे. तर काय होतं मित्रांनो, ह्या गाड्यांना ग्राउंड क्लिअरन्स कमी असतो. तर गाडी खाली दगड वगैरे आला तर हा इम्पॅक्ट मोठा होऊ शकतो. त्या गाडीमध्ये खर्च भरपूर येणार आहे. जी क्रॉस मेंबरची प्लेट आहे पूर्ण आऊट झालेली, ती काही रिपेअर होणार नाही, ती आपल्याला बदली करावी लागणार आहे. पण जी चेसिसची फ्रेम आहे ती आपल्याला रिपेअर करावी लागणार आहे. तर इंटरकूलर आणि रेडिएटर खोलून झाल्यानंतर आपण चेक केलं तर इम्पॅक्ट भरपूर मोठा होता. तर खर्च गाडीला होणार आहे. तर ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता, थोडासा रोड खराब असेल किंवा डिवायडर वगैरेला घासल्यानंतर असा इम्पॅक्ट होऊ शकतो. तर ह्या केसमध्ये आपण जी क्रॉस मेंबरची प्लेट आहे ही चेंज केलेली आहे, जे की ही वेंड झालेली दिसते तुम्हाला. आणि सस्पेन्शनची फ्रेम आहे ही आपल्याला रिपेअर करायची, तर ही आपण रिपेअर केली आणि क्रॉस मेंबरची प्लेट नवीन टाकलेली. तर मित्रांनो, गाडी चालवताना थोडीशी खराब रोडला काळजी घ्यावी, नाहीतर मोठा खर्च येऊ शकतो. तर हा क्रॉस मेंबर आहे जो की आऊट झालेला, आपण चेंज केलेला आहे. धन्यवाद.